बरेचदा कार्यक्रमासाठी आलेलो आहे. वसईमध्ये बरेच मित्र आहेत आमचे आणि आमचे मराठीमध्ये एकही असा कवी नाही वाटतं जो सरांना ओळखत नाही. आणि यांच्याकडे एकदा पाहुणचार घेतल्यानंतर तो पुन्हा पुन्हा घेण्यासाठी लोक कविताच करायला लागतात. आणि तो पाहुणचार मिळावा म्हणून कवी झालेले लोक मला माहिती आहे. तर अशा पाहुणचार देणाऱ्या माणसांनी हा चित्रपट निर्माण केलेला आहे. आणि वसईचे लोक कविता ऐकताना जितकी रसिकता दाखवतात तितकाच हा सिनेमा पाहताना दाखवतील असं मला वाटतं. म्हणजे वसई हे वसई असलं तरी वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट आहे. आणि वेगळ्या विषयावरचा चित्रपट वसईमधून सुद्धा निघू शकतो. म्हणजे इकडची लोक चांगल्या वेगळ्या चित्रपटाची निर्मिती करू शकतात याचं हे फार छान असं उदाहरण आहे. आणि रवी जाधवांनी आत्तापर्यंत जेही चित्रपट केलेत म्हणजे नटरंग असेल, बालगंधर्व असेल, तिसरा हा हॅट्रिक करणारा चित्रपट आहे असं मला तिसरा हॅट्रिक करणारा चित्रपट त्यांनी केलेला आहे. आणि ते कलावंतांच्या बाबतीत विषयाच्या बाबतीत खूप चोखंदळ आहे असं दिसतं. नटरंगमध्ये पहिल्यांदा आयुष्यात जेव्हा त्यांनी मला काम दिलं तेव्हा त्यांची माझी अजिबात ओळख नव्हती. त्यांनी किती वर्ष माझं काम पाहिलं, कुठलं पाहिलं मला माहिती नाही. परंतु पांडवाचा कुठला तरी एक महत्त्वाचा रोल किशोर कदम नावाच्या काळ्या माणसाला शोधून काढून देणं त्यांनी ते केलं. आणि त्याच्यानंतर लोक म्हणजे आधी थोडेसे ओळखत होते, पांडवानंतर जरा जास्त ओळखायला लागले. तर ओळखीचे जे दिग्दर्शक आणि लेखक असतात ते आपल्याला कधीच काम देत नाहीत, पण अनोळखी लोक जे असतात ते आपल्या कामाची पुस्ती म्हणून आपल्याला काम देत असतात. बरोबर आहे ना सर? तसं रवी जाधवचा आता रवी जाधव ही ओळखीचा झालाय. आता नवीन कुठला तरी दिग्दर्शक एनिवे, तर तुम्ही हा चित्रपट खूप एन्जॉय कराल असं मला वाटतं. ऑल द बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच. सर नमस्कार, मी आनंद इंगळे. मला एकच सांगायचं आहे की आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे जमलेला आहात. हा चित्रपट आम्हाला असं वाटतं की बालक पालक जसं चित्रपटाचं नाव आहे तसं आपल्या बालकांनी पालकांबरोबर बघायचा, पालकांनी बालकांबरोबर बघायचा असा चित्रपट आहे. तर आज इथे मला बालक कमी दिसत आहेत, पण जेव्हा हा चित्रपट तुम्ही लेडीज स्पेशल पण जरूर आमच्या मनात अशी इच्छा आहे की पालकांनी बालकांना बरोबर घेऊन पाहण्यापेक्षाही बालकांनी पालकांना घेऊन पाहणं जास्त गरजेचं आहे. आणि हा चित्रपट नुसता बालकांवरती असला तरी तो पालकांबद्दलही आहे. आणि ते सगळ्यांना तुम्हाला जर का आवडलं तर जरूर आशीर्वाद द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट कसा पोचेल हे तुम्ही तुमच्या मार्फतच करू शकता. आणि दुसरी गोष्ट, मला 2-3 ओळी आत्ता सुचत आहेत. संध्याकाळी पाहुणचाराला मी आहे. त्याला काहीतरी सुचते. नाही, मी फक्त गमतीसाठी आता एक प्रश्न आहे, आणखी ऑस्करसाठी प्रश्न आहेत का? एक मिनिट, ते छोकरा कंपनीला वगैरे ज्याला बोलायचं त्यांना काय बोलायचं असेल तुम्ही या 5 जण पुढे या. 5 जण पुढे या तुम्ही. नमस्कार, मी रोहित फाळके. मी या पिक्चरमध्ये अव्या ही भूमिका साकारली आहे. पिक्चरचा विषय हाच ह्या पिक्चरचा मेन हिरो आहे. आम्ही 5 या पिक्चरचे स्टार वगैरे नाही आहोत. पिक्चरचा विषय बेसिकली हा खूप सेन्सिटिव्ह आहेच, पण तो विषय काय आहे हे जास्ती आत्ता गरजेचं आहे. पॅरेंट्स बेसिकली 2 कॅटेगरीत बसतात. एक तर ते ओल्ड आउटलुकचे असतात, नाही तर मॉडर्न आउटलुकचे असतात. या दोघांच्या असे मध्ये बसणारे पॅरेंट्स खूप जनरली आपल्याला रेअरली असे सापडतात. जेव्हा मुलगा असे प्रश्न विचारतो की बाबा असं असतं का असतं, मग असे जे नॉर्मली पालक उत्तर देत नाहीत, घाबरतात. म्हणजे काय मी ते बोलायला घाबरत होतो आत्ता. तर असं मुलांनी विचारलं बाबा शेण खाणं म्हणजे काय, तर जर त्याचे पालक कॅटेगरी 1 मध्ये असतील म्हणजे ओल्ड आउटलुकचे, तर या 2 कानफडात वाजवतात, खूप ओरडतात आणि हा विषय तिकडेच दाबला जातो. त्यामुळे मुलाच्या मनात भीती निर्माण होते पालकांविषयी.
आणि जर सेकंड कॅटेगरी कन्सिडर करायला गेली तर पालक म्हणतील की येस नाव अवर चाइल्ड इज ऑफ द एज, सो वी शुड टेल हिम अबाउट द इश्यूज. म्हणजे असं जे घडतात, म्हणजे आता दिल्लीचा रेप केस झाला, तर असे जे इश्यूज घडतात त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे मुलांना, त्यांच्याबरोबर ओपन झालं पाहिजे. पण एक असं असतं ना ड्युएल थॉट, की असं सांगितलं तर काय होईल, निगेटिव्ह होईल का काही. म्हणजे ते म्हणतील की माझा मुलगा असा विचार करेल का, की हे काय सांगतात मला, मी त्याला नवीनच आहे सगळा. त्यामुळे ते सांगत नाही, ते म्हणतील आपल्या मुलाला पुढाकार घेऊ दे. आणि मुलगासुद्धा आपल्या पालकांना पालक म्हणून बघतो, मित्र म्हणून बघत नाही. त्यामुळे तो सुद्धा पुढाकार घेत नाही. त्यामुळे केस कोणतीही असो, एक भीती असते, एक बॅरियर असतो दोघांमध्ये. जर तुम्हाला हे पॅरेंट चाइल्ड कॉन्व्हर्सेशन जर फ्रेंड टू फ्रेंड कॉन्व्हर्सेशनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही आत्ता हा पिक्चर बघताय तो कन्फर्म बघा. धन्यवाद. आणि मला एक सांगायचं आहे, या स्टार्स वगैरे बद्दल आम्ही टाळ्या वगैरे वाजवतोय, पण आपण सगळ्यांनी मिळून या टीमसाठी एकदा टाळ्या वाजवतो. Hats off त्या teamला. मला एकच गोष्ट सांगायची वाटते. सॉरी आय एम टेकिंग अ लिटल टाइम. मराठी इंडस्ट्रीला आम्ही काय देऊ, मराठी इंडस्ट्री किंवा श्रोते प्रेक्षक काय घेतील हे मला माहीत नाही. पण आज रवी जाधवांमुळे हे 5 नागरिक आपल्या भारताचे खूप छान तयार झालेत याची मला खात्री आहे. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ आणखीन कोण? आणि माझी एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आत्ता इथे विभागून बसलेत, म्हणजे इथे फक्त लेडीज आहेत, तिथे फक्त मुलं आहेत. आज तुम्ही बघाच फिल्म, पण इथे जेवढे पालक आहेत त्यांनी शेजारच्या थिएटरमध्ये बसलेल्या आपल्या बालकांना घेऊन एकदा ही फिल्म परत बघा प्लीज. स्वतःच्या खर्चाने तिकीट काढून. शेवटी मी 2च शब्द बोलतो. आम्ही सगळ्यांनी मिळून खूप वेळ घेतलेला आहे ऑलरेडी तुमचा, तर तुम्ही सगळ्यांनी आज आलायत, परत तुम्ही फिल्म बघायला या. तुमच्या मित्रांना नातेवाईकांना अजून सांगा. आणि ही जी सो कॉल्ड जनरेशन गॅप आहे ती तोडण्याचा आम्ही आमच्यापरीने एक हा प्रयत्न परफेक्ट नसेल, मी म्हणत नाही हा परफेक्ट आहे, पण आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्ही ॲप्रिशिएट करा, तुम्ही त्याला उदंड प्रतिसाद द्या असाच अजून पुढे. स्वप्न खूप मोठं आहे, पण 100 कोटीचा गल्ला मराठी चित्रपट करू शकेल तेवढी लोक, कारण मराठी बोलतो आपण, तेवढी लोक आहेत मराठी, असं होऊ दे. हिंदी इंडस्ट्रीला आपण चांगलं उत्तर देऊ शकू. तर असाच तुमचा उदंड प्रतिसाद मिळाला तर हे माझं एक दिवा स्वप्न खरं करून दाखवा. तुमची गरज आहे आज. सो आम्ही आमचं काम केलेलं आहे, तुम्ही आता तुमचं काम करायचं आहे. सो धन्यवाद. या चित्रपटाचा लेखक म्हणून गणेश